नमस्कार, तुम्हा सर्वांचे माझ्या रेसिपीजमध्ये मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण उपवासाचा डोसा कसा बनवायचा ते बघणार आहोत। अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे। आणि हो, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। उपवासाचा डोसा बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी भगर घेतलेली आहे। भगरीला काही ठिकाणी वरई किंवा उपवासाचे तांदूळ देखील म्हटले जाते। प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी नावे आहेत। तर मी इथे 1 वाटी भगर स्वच्छ निवडून घेतलेली आहे। आता यामध्ये पाणी घालून 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची। वरई 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून झाली। आता यामध्ये पुरेसं पाणी घालून 4 ते 5 तासासाठी भिजत ठेवायची। तुमच्याकडे जर जास्ती वेळ नसेल तर तुम्ही 2 तासासाठी भिजवून देखील वरई घेऊ शकता। पण जेवढी जास्तीत जास्त वेळ आपल्याला वरई भिजवून घेता येईल तेवढी भिजवून घ्यावी, कारण त्यामुळे आपल्याला धिरडे असो किंवा डोसा छान जमतो। 4 ते 5 तासानंतर तुम्ही ते बघू शकता वरई छान भिजलेली आहे। आता यातील पाणी जे आहे ते काढून घ्यायचे आहे। पाणी पूर्णपणे गाळून घ्यायचे, थोडे सुद्धा पाणी यामध्ये ठेवायचे नाही। वरईतील पाणी पूर्णपणे गाळून झाले की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही वरई काढून घेऊया। वरई पूर्णपणे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आहे आणि तुम्ही ते बघू शकता थोडं देखील पाणी मी यामध्ये ठेवलेलं नाही आहे। तर इथे मी 3 ते 4 चम्मच भाजलेले शेंगदाणे घेतले, त्याची साल काढून घेतलेली आहे। 1 मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता। आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। भाजलेले शेंगदाणे, हिरवी मिरची आणि बटाटा यामध्ये कट करून घालायचा, म्हणजे ते व्यवस्थित बारीक होईल। तुम्हाला यामध्ये बटाटा घालायचा नसेल तर तुम्ही पाव वाटी साबुदाणा देखील यामध्ये घालू शकता। आता यात चवीपुरते मीठ घालायचे आणि 2 चम्मच दही घालायचे। दही शक्यतो ताजेच असावे आणि तुम्हाला जर दही घालायचे नसेल तर तुम्ही या ठिकाणी ताक किंवा लिंबाचा रस देखील घालू शकता। आता हे पाणी न घालता मिक्सरला फिरवून घ्यायचे। पाणी न घालता मिक्सरला फिरवून घेतल्यावर अशा पद्धतीचे बॅटर तयार झालेले आहे। तुम्ही ते बघू शकता थोडेसे घट्ट आहे, म्हणून यामध्ये आपण अगदी थोडंसं पाणी घालून परत फिरवून घेणार आहोत। अगदी थोडंसं 2 ते 3 चम्मच यामध्ये पाणी घालायचं आणि परत मिक्सरला फिरवून घ्यायचे। पाणी घातल्यानंतर मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर अशा पद्धतीचे बॅटर तयार झाले आहे। इथे बघा, डोसासाठी साधारण असे बॅटर लागते। आता हे एका बाउलमध्ये आपण काढून घेऊयात। हे बॅटर 1-2 मिनिटासाठी चांगले फेटून घेऊया। बॅटर चांगले फेटून झाले की अर्धा तासासाठी बाजूला ठेवून देऊया, म्हणजे ते चांगले मुरेल आणि डोसे छान जाळीदार येतील। तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही डोसे करण्यासाठी लगेच देखील घेऊ शकता। अर्ध्या तासानंतर पीठ चांगले मुरून झाले। आता आपण डोसे करण्यासाठी घेऊया। एकदा परत हे बॅटर फेटून घ्यायचे। खूप जास्त घट्ट देखील नाही आणि खूप जास्त पातळ देखील करायचे नाही। हे बॅटर तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीचे बॅटर तयार करायचे आहे। इकडे मी डोसा बनवण्यासाठी तवा गॅसवर ठेवून घेतला। यावर आता 1 चम्मच तेल घालायचे आणि टिश्यू पेपरने सर्व तेल पुसून घ्यायचे। असे केल्याने डोसा छान एकसारखा भाजला जातो। आता तव्यावर 1-1.5 पळी बॅटर घालायचे आणि असे पसरवून घ्यायचे। एकदम हलक्या हाताने पसरवायचे आहे आणि तुम्ही इथे बघू शकता डोस्याला अगदी जाळी सुटलेली आहे। मंद ते मध्यम आचेवरती हा डोसा आता भाजून घ्यायचा। डोसा थोडा सुकला की यावरती थोडीशी तेल घालायची आणि थोडेसे कडेने सोडायचे। मध्यम आचेवरती 2-3 मिनिट डोसा खालच्या बाजूने भाजून घेतला। आता डोसा पलटवून घेऊया। शक्यतो डोसा दोन्ही साईडनी भाजत नाही, पण मी इथे दोन्ही साईडनी भाजत आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही एकाच साईडने भाजून घेऊ शकता। आणि तुम्ही इथे बघू शकता एकसारख्या रंगावरती किती मस्त डोसा खालच्या साईडने भाजले गेला आहे। डोसा छान दोन्ही साईडनी भाजून झाला आणि तुम्ही इथे बघू शकता डोसा इथे खाण्यासाठी तयार झालेला आहे। अशाच पद्धतीचे सर्व डोसे तयार करून घ्यायचे। इथे उपवासाचे सर्व डोसे तयार करून झालेत। तर मग आजची उपवासाच्या डोस्याची रेसिपी कशी होती ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा आणि आषाढी एकादशीला अशा पद्धतीचे डोसे नक्की बनवून बघा।